सगळ्यांच्या मनातली जोडी पळाली, सगळ्यांच्या मनातली जोडी. नक्कीच आपला दशम हिंद केसरी बकासूर आणि पंचम हिंद केसरी सर्जा. आज तुम्ही बघितलं कसा गट सुट्टा पास केलेला आहे. बकासूर तुम्हाला माहिती आहे या बैलगाडी क्षेत्रातला देव आहे, देव. आणि नक्कीच आज बकासूर आणि सर्जा एक नंबर करणार, कारण तुम्हाला माहिती आहे, कारण ही जोडी जिथं जिथं गेली आहे तिथं तिथं गुलालच भेटलाय त्यांना. आणि एक एक नंबरचं बक्षीस तर त्या आणणारच, विषयच येत नाही. कारण तो सर्जा तुम्हाला माहिती आहे, वेगाचा शेवट सर्जा आणि बकासूर एक चांगला पैरा जुळून आला. आज एक चांगले एक एक आनंदाचा दिवसच म्हणावा लागेल या बैलगाड्या क्षेत्रात. कारण ही जोडी एक 2-3 महिन्यापूर्वी पळाली होती, तिने गुलाल तर घेतलाच होता. पण असो, पण आज सगळ्यांच्या महाराष्ट्राची सगळ्यात लाडकी बैल, जी 2 लाडकी बैल आहेत आता सध्या महाराष्ट्राची, बकासूर आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा, ही दोन्ही बैल एकत्र आली आणि एक चांगला पैरा झाला. खूप खूप मन भरून आलं. कारण माहित आहे सर्जाला आता गुलाल तर भेटत होता, पण एक नंबरचं बक्षीस, एक नंबरचा जो मान आहे तो भेटत नव्हता. नक्कीच आज आज देव आहे म्हटल्यानंतर एक नंबरचं बक्षीस तर आपल्या सर्जाला तर भेटणारच. कारण तुम्हाला माहित आहे बाक्या डॉन या बैलगाडा क्षेत्रातला एक देव आपला आज बकासूर नक्कीच आपल्या सर्जाला घेऊन एक नंबर करणार. आणि चांगली गाडी चालवली आज छोट्या ड्रायव्हर कोळाळकर यांनी. पण असो, आज खूप आनंदाचा दिवस आहे. आणि आपले सर जर असते तर खरंच सरांच्या डोळ्यातून पाणी आलं असतं. कारण त्यांचा आवडता बैल या बैलगाडा क्षेत्रातला बकासूर आणि त्यांचा बैल सर्जा, ही त्यांची खूप इच्छा आहे की ही जोडी सारखी पळावी मैदानामध्ये, आणि जिथं जाईल तिथं ती एक नंबरच करते. नक्कीच आज कसा पैरा, एक छान पैरा जुळून आला. एक आभारच मानतो मी मोहिल शेठ धुमाळ यांचं, की त्यांनी आज सर्जाला आपल्या बैल दिला. आणि आज नक्कीच एक नंबर फिक्सच आहे. दोन्ही खांदी दोन्ही बैल पळतात. नक्कीच खूप आनंदाचा दिवस या बैलगाडा क्षेत्रात आजचा. बकासूर सर्जा पैरा जुळून आणि गट पास काढला. खूप खूप आनंद झालाय, खूप आनंद झालाय. बस.